नमस्कार, स्पृहाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज आपण उपवासासाठी स्पेशल रताळाचे गुलाबजाम बनवणार आहोत। तर मी इथे अर्धा किलो रताळी स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेले आहे। इथे मी 1 कप साखर घेऊन 2 कप पाणी घालून छान पाक बनवत आहे। इथे मी आपल्याला त्यामध्ये थोडंसं टेक्स्चर येण्यासाठी मिल्क पावडर घेतलेली आहे। तर इथे छान पाक आपण बनवून घेणार आहोत हाय फ्लेमवर। इथे रताळे उकडून तोपर्यंत शिजून तयार आहे। तर आपण त्याची साल काढून छान किसून घेणार आहोत किसणीने। बघा इथे हे छान किसून आता त्यामध्ये हे मिल्क पावडर ॲड करणार आहे। तर ही मिल्क पावडर 10 ग्रॅम आहे। अर्धा किलोला 10 ग्रॅम मिल्क पावडर ही पुरेशी आहे। तर मी ते त्याचा छान गोळा बनवून घेतलेला आहे। इथे मी पाकामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून घेत आहे फ्लेवरसाठी। तर बघा मी इथे ह्या पिठाचे छान गुलाबजामचे गोळे बनवून घेतलेले आहे। एकदम असं लो मीडियमवर मी हे तेल गरम करून त्यामध्ये आता आपण हे गुलाबजाम छान लाल कलर येईपर्यंत तळून घेणार आहे। तर बघा तुम्ही बघू शकता छान आपले हे गुलाबजाम बनून तयार आहे। तर आता हे आपण थोडे थोडे थंड झाले की आपण हे पाकामध्ये सोडणार आहे, जेणेकरून ते छान मुरले जातील। तर बघा इथे मी हे गुलाबजाम जेवढे झाले तेवढे घालून घेतलेले आहे। जसे जसे होतात तसे मी इथे घालत आहे। तर गुलाबजाम हे नेहमी थंड झाले म्हणजे नॉर्मल थंड झाले की मगच घालायचे। गरम गरम जर घातले तर ते आतपर्यंत पाक हा शोषला जात नाही आणि गोळा बनतो। तर बघा तुम्ही बघू शकता इथे हे छान आपले हे उपवासाचे रताळाचे गुलाबजाम बनून तयार आहे। तर बघा मी इथे हे फोडून दाखवत आहे। हा पाक छान मुरलेला आहे। तर आपण हे मुरण्यासाठी 4 ते 5 तास आपण पाकामध्ये ठेवणार आहोत। तर आता हे मुरून इथे रेडी आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग अशा पद्धतीचे हे गुलाबजाम नक्की ट्राय करून बघा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्पृहाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा। तोपर्यंत